ज्यांनी तानाजी मालुसरेंचं बलिदान बघितलं असेल त्या माणसांचं नेमकं काय होत असेल? तुम्हाला माहितीये, आदिवासी लोक ह्यांचे वाडे शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या खाली असायचे. का असायचे बरं? का असायचे? महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराज की हा जय सांगावं लागत नाही. जन्मताच इथली माती शिवाजी हे नाव ऐकल्यावरती लढण्याची प्रेरणा निर्माण करते. अशी काय जादू आहे या नावात? असं काय आहे नावात या माणसासाठी माणसं मारायला तयार व्हायची? काय दिलं व महाराजांनी? काय दिलं महाराजांनी? महाराजांनी इथल्या माणसांना विश्वास दिलाय. 395 वर्ष झाली महाराजांना जाऊन. महाराजांना कधी बघितलं नाही. ज्या माणसाला कधी बघितलं नाही, ज्या माणसाला कधी पाहिलं नाही, तरी त्या माणसाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा, ज्यांनी साक्षात महाराजांना बघितलं असेल, ज्यांनी संभाजी महाराजांचं चालणं बघितलं असेल, ज्यांनी शिवाजी महाराजांची शमशेर फिरवताना बघितलं असेल, ज्यांनी तानाजी मालुसरेंचं बलिदान बघितलं असेल, त्या माणसांचं नेमकं काय होत असेल? राजाचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. मग जे खरंच महाराजांच्या सोबत लढले असतील त्यांचं काय होत असेल? राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत मोहिमेला येतोय, राजा आपल्या सोबत गोरगरिबाच्या कोकणी लोकांच्या घरात बसून हक्कानं मावशीला मागून भाकरी खातोय, राजा इथल्या रयतेला जगायला शिकवतोय, राजा या दर्यावरती भगवा फडकवतोय. ही कल्पनाच एवढी मोठी होती की हजारो मर्द मावळ्यांनी उगाच महाराजांसाठी स्वतःचे प्राण दिले नसतील. तुम्हाला माहितीये, पण त्याच महाराष्ट्रात एक महिन्यापूर्वी एक घटना घडली. एक माऊली बोलताना सहजच म्हणाली कि अगले 2 साल में पूरे मुंबई को हरा रंग से ढक देंगे. अगले 2 साल में. त्या मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. मी पहिल्यांदा सांगतो आणि आताही सांगतो, मी कुणालाच भेट नाही, कारण जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पैलवान होता है. त्यामुळे कुणापुढे झुकायची गरज नाही. त्या म्हणाला गेली 2 वर्षात पुढच्या की पुरे मुंबई को हरा रंग से ढक देंगे, हरा कर देंगे, हरे रंग से लहरा देंगे. त्या ताईला मला सांगणार, ताई हरे रंग का सपना पाले आया था अफजल इस माटी में. हरे रंग का सपना पाले आया था अफजल इस माटी में. छत्रपति ने घुसेड़ दिया था भगवा उसके छाती में. हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र भगव्याचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचा आहे, आनंद दिघे साहेबांचा आहे, आणि हा महाराष्ट्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आहे. हा महाराष्ट्र तुमचा माझा आहे. या महाराष्ट्रासाठी, या मातीसाठी, या गावलीसाठी अनेकांनी स्वतःला समर्पित केलं असेल. अनेकांनी. हे का सांगावं वाटतं माहितीये? आपल्या इथे एक शहर होतं औरंगाबाद नावाचं. शिंदे साहेबांनी त्याचं नाव बदललं, त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं. पण आज या महाराष्ट्रात त्या शहराला लोक औरंगाबाद म्हणतात. आपण म्हणतो या महाराष्ट्रात इथली लोक औरंगजेब तयार करायला लागलेत. या महाराष्ट्रात इथली लोक अफजल खान तयार करायला लागलेत. का करायला लागलेत? या महाराष्ट्रात औरंगजेब का तयार होतेत, अफजल खान का तयार होतेत? कारण या महाराष्ट्रात आपण आपल्या पोरांना शिवाजी संभाजी बनवायचं सोडून दिले. ह्या मातीची सगळ्यात मोठी खंत आहे. दादांनो, या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. दादांनो, जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोणाच्या मातीतनं आलाय, तर छातीत ठोकून सांगायचं आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मातीतनं आलोय. अरे मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या हे अंगातलं रक्त तुमचं.
दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर। अरे जब 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 हिंदू तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा, जब जब हिंदू तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा। शंभू राजा का नाम सुन के हर हिंदू का रक्त भी खोलेगा। याद रखना एक दिन ऐसा आएगा वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा, वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा। 395 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातनं एक 12 वर्षाचं पोरग आलं आणि एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो लोक कल्याणकारी काम करतो? शेतकरी म्हणला, एक माणूस आहे। काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का। 12 वर्षाचं पोरग म्हणते, एकदा एकदा मला महाराजांना बघायचं आहे। कसा दिसतोय राजा? बघायचा आहे। तुला महाराजांना बघायचं आहे? होय होय जी, माझा राजा रायगडावरती राहतो। 12 वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरात त्या डोंगरात पळत पळत गेलं। पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, रक्त यायचं, पण पोरग थांबायला तयार नव्हतं का? महाराजांना बघायचं आहे। ते गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं। त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये। सेनापतीने विचारलं, काय काम काढलास? काय नाही जी, महाराजांना बघायचं आहे। कसा दिसतो राजा? एकदा बघायचा आहे, डोळ्यानं बघायचा आहे। माझा राजा किल्ल्यावरती आहे। काय करतोस रे तू? काय नाही जी, उत्तम गाणं लिहितो, उत्तम कविता लिहितो। असं? अरे मग माझ्या राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असतील की? नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं। हे काम कर, रायगडाच्या खाली जा, 10 दिवस थांब, शिवाजी महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहे, मग मला भेटाले। पिये महाराजांचे चायपेक्षा किटली गरम, काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही। ते खाली गेलं, त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं आणि ते आलं भेटायला। सेनापती, तुम्ही सांगितलं होतं महाराजांची भेट घालून देणार आहे, हे बघा लिहिलं नवं। सेनापती म्हणजे ऐकव। आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं महाराज जिवंत असताना महाराजांवरती पहिलं गाणं लिहिलं। ते गाणं आयुष्यात एकदा तरी ऐकले। ते गाणं साक्षात शिवप्रभू जिवंत असताना लिहिले। त्या 12 वर्षाच्या पोराला धरलं, राजांच्या समोर आणून उभा केलं। महाराज, या 12 वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय। राजा म्हणलं ऐकव। आणि ते 12 वर्षाचं पोरग शिवाजी महाराजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं। माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा। माझ्या बरोबर वाजवायच्या, हात वरती करा, पैसे द्यायला लागत नाहीत। आणि ते 12 वर्षाचं पोरग महाराजांवरती गाणं म्हणताना म्हणतंय, इंद्र जबी जंब पर बाळ वसु वंब पर रावण सर तंब पर रघुकुल राजे पौल बारी वाह पर संबुरती नाह पर जोस अस बाह पर राम द्विज राजे डावा द्रुम धुंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृग राजे तेजतम हंस पर कन्न जिमी कंस पर योमलक्ष बंस पर शेर शिवराज हे, शेर शिवराज हे, शेर शिवराज हे। गाणं प्रत्येकानं ऐकले। हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिलं। त्या कवीचं नाव कविभूषण। आणि महाराजांनी विचारलं, कविभूषण, वाह, इतकं सुंदर गाणं लिहिलात, बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ? आणि कविभूषण लगेच नाही म्हणाले, हा महाराज, तेवढं जिल्हा मध्यवर्तीवरती घेताय का बघा, का पोरला एखादं खताचं दुकान टाकून देताय का बघा, रक्त वेगळं होतं। कविभूषण म्हणाले, महाराज, हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे। महाराजांनी या कलाकाराचा सन्मान कैक सोने देऊन केलाय। जगातला पहिला राजा ज्यांनी कलाकारांचा सन्मान केला, नाव छत्रपती शिवाजी महाराज। दुसरा राजा बघायला मिळत नाही, पण महाराजांनी उभ्या आयुष्यात एक गोष्ट शिकवली। पहिला राजा आहे ज्यानं दर्यावरती स्वतःचं राज्य केले। हिंदुस्थानातला पहिला राजा ज्यानं कोळी बांधवांना सोबत घेतलं। मी कायम सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरटोपातला तुरा जर कोणामुळे शोभत असेल तर त्या हिंदुस्थानातल्या कोळी बांधवांमुळे शोभतो। जर हे नसते तर महाराजांना कदाचित बऱ्याच अडचणी आल्या असत्या दर्यावरती राज्य करायला।
तुम्हाला माहिती आहे, आदिवासी लोक ह्यांचे वाडे शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या खाली असायचे. का असायचे बरं? का असायचे? शत्रू किल्ल्यावरती जायच्या अगोदर तो कुठून जातो? जंगलातनं जातो. ह्या जंगलात मर्दाच्या छातीची हातात समशेर घेऊन राजासाठी स्वतःची जीव बहाल करणारी आदिवासी लोक महाराजांच्या स्वागतासाठी तिथं असायची. जर महाराजांच्या अंगावरती पहिला वार व्हायच्या अगोदर तो वार जर कोण छाताडावरती झेलत असेल तर या मातीत आदिवासी लोक झेलत होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान दिले. महाराजांनी तुम्हाला काय गोष्ट शिकवली ते म्हणजे गनिमी कावा. काय शिकवलं? खरंच गावची लोक मुक येत राहू. मुकबधीर गावात नाही नावलो मी. महाराजांनी काय शिकवलं आपल्याला? जेवलाय ना महाप्रसाद परत आहे, सॉरी. काय शिकवलं? गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे एकतर ते बंद करा नाहीतर चालू करा. चालू बंद करू नका, त्रास होतो डोळ्याला. लाईट लाईट. महाराजांनी तुम्हाला काय शिकवलं? गनिमी कावा शिकवला. गुरीला युद्धतंत्र. कान देऊ नका. गनिमी कावा म्हणजे काय? महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यावरती महाराजांनी सरसेनापती हंबीर मामांना बोलवलं. हंबीर खंबीर स्वराज्याचे हंबीर. महाराज हंबीर मामा रायगडावरती बोलावणं धाडलं. मामा जागा काढा मोक्याची. अशी जागा काढा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. महाराज एक जागा आहे. कुठली? महाराज पुण्याला कधीतरी गेलात तर पुण्यातनं श्रीगोंदा आणि श्रीगोंदापाशी बहादूरगड नावाचा गड आहे. बहादूर खानाचा गड आहे. सोनं किती आहे? महाराज 1 कोटी नगद आणि 12,000 सोन्याची हंडी आपल्याला तिथे मिळतील. माय माऊलीच्या कपाळावरचं कुंकू पासून गळ्यातले मंगळसूत्र त्या बहादूर खानानं तिथे नेऊन ठेवलेत. असं मग दिवस ठरवा. मामा बहादूर खानाचं बहादूरगडावरती सैन्य किती आहे? महाराज नाईक सांगत होते 2 लाखाची दिमतीला फौज बहादूर खानानं बहादूरगडावरती ठेवले. मामा एक अडचण आहे. हा बोला ना महाराज. मामा रायगडावरती आता फक्त 60,000 रिझर्व फोर्स आहे. सगळं सैनिक आपलं शेती करायला गेलंय. शेती करून सैनिक माघारी यायला 4 महिने लागणार आहेत. काय करावं? त्याची 2 लाखाची फौज आहे. मामा तुमचे किती? महाराज माझे 40,000. असं माझे 60,000 तुमचे 40,000 दोन्ही एकत्र केले किती झाले? बोलायचं किती झाले? 1 लाख. बहादूर खानाचं सैनिक किती आहे? 2 लाख. आता काय करायचं? जगातला पहिला गनिमी कावा चालू झाला. महाराजांनी सांगितलं मामा लढाई करायची पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. काय अटकली? लढाई करायची पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. महाराज म्हणाले असं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे ना? मी सांगतोय ना तर एक काम करा, माझ्या सांगण्यानुसार मोहीम काढा. आणि महाराजांनी सांगितलं मामा हा बहादूरगड बहादूर खानाचा गड हे पुणे. महाराज सांगतात मामा 60,000ची फौज पुण्याकडे उभा करा आणि उरलेले 40,000 मराठे बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतो. या कुरकुंब गावामध्ये तुम्ही स्वतः 40,000 फौज घेऊन उभा राहा. आणि ठरलं हा बहादूरगड 60,000 मराठे पुण्याखंड बहादूरगडाच्या समोरच्या दरवाजाने उभारले आणि 40,000 मराठे बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये उभा राहिले. सायंकाळी 8 वाजले. सगळे मराठे शांत. मराठा ही जात नव्हती. 18 पगड 12 बलुतेदार जात. सुतार न्हावी कोळी चांभार हे सर्व लोक जी या भगव्यासाठी काम करायची ती मराठा ही जात नव्हती. मराठा लढणाऱ्यांचा धर्म होता. आणि दिवस उजाडला. पहाटेचे 8 वाजले आणि 60,000 मराठे पट पुण्याखंड बहादूरगडाच्या जवळ आले. बहादूर खानाचा सरदार पद गेला. हुजूर मराठी आगे क्या? दिवसा हे बिनी दिवसा कधी येत नाहीत. रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आलेत. किल्ल्यावरती 2 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 3 लाखाच्या वरती असतील. त्या बहादूर खानानं काय केलं? किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याचं सैनिक तयार झालं. 60,000 मराठे पुण्याखंड आले. दोन्ही सैनिक जवळ आलं. आता युद्ध होणार. तलवार बाहेर काढला. कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की. आता युद्ध होणार, वार होणार. तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला. भागो.
मराठे पुढं बहादूर खान मागं, मराठे पुण्याकडे पळ सुटले, मराठे पुढं बहादूर खान मागं, मराठे काय म्हटला भिली वाटतं, अरे 60,000 आहे ती, मला वाटलं 3 लाख असतील. आला बहादूर खान पुण्याकडं जितम जितम करत. जसा बहादूर खान जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला तसे 60,000 मराठे परत मागले पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती संभाजी महाराज की, आता युद्ध होणार, वर होणार. तोपर्यंत मराठ्यांनी परत रिवर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं बहादूर खान माग. मला लपाछपीचा डाव चालू म्हणला. हेतवर येतात महागारी पळून जातात, आता यायची नाहीत. मराठे काय हाला पुण्याखंड परत जितम जितम करत. जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला तसे 60,000 मराठे परत मागले पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार, मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं नमो पार्वती पते महादेव. तलवार काढला, वार होणार. तोपर्यंत मराठ्यांनी परत रिवर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. तसा मराठ्यांचा एक, तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर लय ताणलेत, आता यायच नाही, तू चुप बैठ म्हणला. ही बेनीत जातील तिथं वरत आणायची म्हणला. पण जसे मराठे पळत पळत पुण्यात आले तसे काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे स्वारगेटकडे आणि काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहितीये, वारं वादळ आणि मराठे उद्या जगात आजपर्यंत कुणाच्या बापाला सापडले. या सह्याद्रीची सैर करणं येड्या गबाळाचं काम नाही. या सह्याद्रीची सैर फक्त तिघेच करू शकतात. एक वारा, दुसरं वादळ आणि तिसरे मराठे. दुसऱ्याचं काम नाही. आणि या दर्यावरती फक्त उत्तम तलवार एकच व्यक्ती फिरवू शकतात, ते म्हणजे आमचे कोळी बांधव. त्यांचा नाद करायचा नाही. इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला. जसा बहादूर खान मराठ्यांच्या पाठीमाग पळत पळत पुण्यात आला तसा बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावामध्ये 40,000 फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते. हंबीर मामांना कळालं हे गेलाय त्यांच्या पाठीमाग. हंबीर मामा लगोलगच किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण, वॉचमॅन गटमॅन थपड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. 1 कोटी नगद, 12,000 सोन्याची हंडी. खर तर हंबीर मामांना सगळंच घ्यायचं होतं. घोडी कमी पडली, जाताना हंबीर मामानं सगळंच पेटवून दिलं. मामा गायब. आणि हा आला पुण्याखंड जितम जितम करत. जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, बेण्याला फक्त धुरच दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, चांगला सुजवला होता त्याला. अरे क्या हो गया हुजूर, बहुत मारते म्हणला. अरे काऊन, वो कम भक्त मराठे हुजूर, कौन आ गए थे मेरे पास? म्हणला कौन आ गए थे हुजूर? वो मराठे आ गए थे. क्या? तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. आया कौन था? मराठे हुजूर. बेनीने असं फसवलं म्हणले. 60,000 मराठे पुढनं पळवत घेऊन गेले. 40,000 मराठे मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही, तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. पण महाराज इथंच थांबतील का? दूरदृष्टी बघा या माणसाची, दूरदृष्टी. महाराजांना माहितीये 40,000ची फौज रायगडावरती आहे. तो बहादूर खान बदला घेण्यासाठी आज ना उद्या स्वतःची 2 लाखाची फौज घेऊन रायगडावरती येईल. रायगडावरती फक्त 60,000 सैनिक आहे. 40,000 फौज घेऊन हंबीर मामा परत कराडला गेलेत. आता रायगडावरती किती सैनिक आहे? 60,000. महाराजांना प्रश्न पडला. महाराजांना माहिती आहे आपलं सैनिक शेती करून किती दिवसांनी येणार आहे? 4 महिने. किती दिवसांनी? 4 महिने. बहादूर खानाला किती दिवस थांबवायचा आहे? आणि महाराजांनी गनिमी कावा दुसरा चालू केला. आपले वकील काजी हैदर यांना बोलवलं. महाराजांनी सांगितलं काजी, खर तर ह्यो प्रसंग व्हायच्या अगोदर 2 महिने महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला होता आणि काजीला पाठवलं भेटीला. काजी गेले, बहादूर खानाला भेटले. हुजूर. हा बोलो, दूर रहकर बोलो. हुजूर हमारे शिवाजी राजे आपको गले मिलना चालते. नको बाबा, बघितले 2 महिन्यापूर्वी, लांब थांबा. हुजूर आम्हाला फार दुःख झालं.
अहो तुमच्यावरती हल्ला झाला, पण आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीची कल्पना नव्हती. इट इज अन ऍक्सिडेंट हुजूर. हुजूर, आमच्या महाराजांना फार दुःख झालं. महाराज म्हणतात त्यांचे 1 कोटी नगद आणि 12,000 काही सोन्याची हंडी आहेत, तेवढी महागारी देऊन या आणि सोबत हल्ला करू नये म्हणून स्वतःचे संभाजीराजे सुपुत्र ओलीस म्हणून ठेवतो. काय सोनं महागारी मिळणार, सोबत संभाजीराजा त्याचा पोरगा ओलीस म्हणून? होय, आमचे महाराज तयार झालेत, फक्त एक आट आहे हुजूर. हा बोला ना काय? हुजूर, या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला तुमच्या औरंगजेब बादशाचे शिक्क्याचे कागद लागतील. आता बहादूर खानाच्या वकिलाला महाराष्ट्रातनं आग्र्याला जायचं म्हणलं शिक्के आणायला 2 महिने लागतात. शिक्के घेऊन माघार यायचं म्हणलं घोड्यावरनं 2 महिने लागतात. जायला 2 महिने, यायला 2 महिने. किती महिने? महाराजांना किती दिवस सैनिक थांबवायचा आहे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काजी म्हणले मासा गळाला लागला. ठीक आहे आणा म्हणले. काजी हैदर माघारी आले. बहादूर खानाचा वकील घोड्यावरती बसला, गेला आग्र्यात गेला. औरंगजेब बादशाला सांगायला लागला 2 महिन्यानं पोहोचला. आलमगीर, तो शिवाजी, त्यानं सोनं लुटलं, पण आपल्या बहादूर खान साहेबाला तो भेला. तो सोनं महागारी द्यायला तयार झालाय आणि सोबत संभाजीराजे चिरंजीव देतो म्हणतोय. असं फक्त तुमचे शिक्के लागतील. शिक्के दिले आणि जाताना औरंगजेब सांगतोय नीट लक्ष ठेवा, शिवाजी नाव आहे त्याचं. जायला 2 महिने, शिक्के घेऊन यायला लागले 2 महिने. किती झाले? 4 महिने. 4 महिन्यात महाराजांनी रायगडावरती 7 लाखाची तलवार घेऊन फौज उभा केली होती. बहादूर खान म्हणाला जाओ, थांबू नकोस, लगेच जा, ते सोना आणि संभाजीराजे घेऊन ये, जा. बहादूर खानाचा वकील रायगडावरती महाराजांच्या भेटीला आला. महाराजजी, या 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 बसा. काय काम काढलात? अहो महाराज, तुम्ही म्हणाला होता ना 1 कोटी नगद आणि सोना आणि संभाजीराजे देतो. कधी? हो तुमचे ते वकील आलते की काजी हैदर. कोण काजी? हो ते काजी हैदर. ते म्हणले शिक्के दिल्यावरती 1 कोटी नगद घेतलेलं आणि स्वतः संभाजीराजे पोरगा आमच्याकडे ओलीस म्हणून ठेवतात. खबरदार, तुझ्या त्या बहादूर खानानं असा काय पराक्रम केला की आमचा संभाजी तुझ्या बहादूर खानाकडे ओलीस म्हणून ठेव. जाऊन सांग तुझ्या बहादूर खानाला 7 लाखाची फौज तलवार घेऊन उभे, कधी घोड्यावरती बसून ये. शिवाजी राजा त्यासाठी तयार आहे. जा. माघारी गेला ओ मान खाली घालून. बहादूर खान किल्ल्याच्या दारावरतीच वाट बघत बसला होता. आला आला वकील आला म्हणला. वकील आला. वकील गेला शांत. अरे क्या हो गया? काय संभाजी? ओ पैसा. हुजूर, त्या शिवाजीनं परत फसवलं म्हणले आपल्याला. 8 लाखाची फौज उभा केल्या, 7 लाखाची. कधी पण या म्हणतोय तलवार घेऊन. वाईट वाटलं. शेवटी बहादूर खानानं औरंगजेब बादशाला एक पत्र लिहिलं आणि पत्रात म्हणतोय हुजूर, तुम्ही म्हणला होता शिवाजी त्याचं नाव आहे, फसवलं हो आम्हाला. आणि या पत्राला औरंगजेब उत्तर देतोय अरे तो शिवाजी कणभर पण मनभर तुम्हाला ऐकत नाही सैनिकांना. अरे तो तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे? या उत्तराला प्रति उत्तर देताना बहादूर खान म्हणतोय आपल्या पोराला कान देऊन सांगा हे. बहादूर खान म्हणतोय या उत्तराला प्रति उत्तर देताना हुजूर, 1 वर्षापूर्वी तो शिवाजी तुमच्या आग्र्याला सुद्धा आला होता. तुम्ही त्याला कैदेत ठेवलं. तुम्हाला जसं फसवलं तसंच आम्हाला त्यानं फसवलं. ताप नाही शिवाजी महाराजांच्या समशेरीला हात लावायची, जिगर नाही शिवाजी महाराजांच्या सोबत उभा राहायची. शिवाजी कोणाला म्हणायचं हे कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मराठ्यांना, या मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शिवबा. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. पण झाले काय माहितीये का, आम्ही आमच्या पोरांना इतिहास सांगायचा बंद केलाय.
आज अनेक लहान मुलं आहेत तिथं. लहान मुलांनी इकडे बघा, पाठीमागचे सगळे शांत बसतील बरं का. मुलांनो, तुम्ही पिक्चर बघता का? जोरात बोलायचं, बघता का? होय. मला सांगा, आरची कुठल्या गाडीवरनं बसून येते रे? जोरात कुठल्या? बुलेट. आवाज आला पाहिजे बरं का. झिंग झिंग झिंगा झुकेगा नाही. 9 गुरुवारचा प्रसाद आहे, करा अजून गुरुवार. आता मला सांगा, छत्रपती संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या? नाही माहित. गहू पेरून कधी ज्वारी उगवलेलं बघितलंय? जुंधळ पेरून कधी मका उगवलेलं बघितलंय? ताई तुमचं अभिनंदन बरं का, तुम्ही संभाजीराजांचा छावा चित्रपट दाखवला. मध्यंतरी एका गावात गेलतो, गावातल्या सरपंचानं पुष्पा चित्रपट दाखवला. हो, गावातली चांगली चालणारी पोरं लंगडी चालायला लागली, झुकेगा नाही साला म्हणे. त्या गावातल्या एखाद्या पोरला विचारलं, तुझा आदर्श कोण आहे? पोरग लगी म्हणतोय, तो पुष्पा, झुकेगा नाही साला म्हणणार माझा आदर्श आहे. त्या पोरांना आणि तुम्हाला सांगणं आहे, चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे, पण वयाच्या 32व्या वर्षी अंगात साखरदंड बांधलेले असताना सुद्धा औरंगजेबाच्या दरबारात उभारून औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या लेकराला पहिल्यांदा धर्मवीर छत्रपती संभाजी राजा शिकवा. या मातीसाठी बलिदान दिलेले इथले मावळे शिकवा.